प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत। हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत। आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्री रामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती। व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। सुरुवातीलाच तुम्ही जी 30-40 सेकंदांची व्हिडिओ क्लिप बघितली मित्रांनो, ती आपल्या प्रपंच परिवाराने केलेल्या कार्याची आहे। आपण शेतकऱ्यांना किराणा सामान वाटलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे, पुढे पण करणार आहोत। यासाठी तुमच्या योगदानाची, सहकार्याची गरज आहे। त्या विनंतीला मान द्या असं आवाहन करत विषयाला सुरुवात करतो। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका यांच्या निवडणुका झाल्या। अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाला 100 गाठता आली नाही। फक्त त्यांचे समथिंग 6 नगरसेवक वाढले आणि 82 होते, आता काहीतरी 88 झालेले आहे। परंतु फटका उद्धव ठाकरे यांना मात्र बसला। त्यांचे 84 होते, हे 60 वर आले, 60-65 समथिंग, आणि 6 जण हेत मनसेचे, असे हे 71 आहे, दोघं मिळून 71 आहे। एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणार यामध्ये आता ती मात्र शंका राहिलेली नाही। केडीएमसी मध्ये सुद्धा तेच होणार आहे, संभाजीनगरला तेच होणार आहे, नाशिक, पुणे, अनेक ठिकाणी। आता यामध्ये आपल्याकडे एक नेते आहे ज्यांना अनेक जण राजकारणाचा चाणक्य, आधारवड, जाणता राजा वगैरे वगैरे उपाध्या देत आलेले आहेत। मुळात हा मीडियाने फुगवलेला फुग आहे, हे अनेक पत्रकारांनी आजपर्यंत आपल्या विश्लेषणांमधून सुद्धा सांगितलेलं आहे। खास करून भाऊ तोरसेकर हे तर नेहमीच ही गोष्ट सांगत असतात की शरदचंद्र पवार हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे, आणि या फुग्याला टाचणी लागली ती 2025ला आता जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये, आणि आता परत एकदा टाचणी लागलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये। ती कशी ते बघा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मुंबई, नवी मुंबई, मालेगाव, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, जालना, कल्याण, उल्हासनगर, पनवेल, चंद्रपूर, नाशिक, इचलकरंजी, वसई, विरार, मीरा भाईंदर, लातूर, परभणी, पनवेल, नांदेड यास आणि इतर ह्या सगळ्या मिळून 22 महानगरपालिकामध्ये मिळालेल्या टोटल जागांची जी संख्या आहे ती 0 आहे। साहेब, इतकी पण खराब कामगिरी अपेक्षित नव्हती, पण अनेक जण म्हणतात ना, साहेब समजायला तुम्हाला 100 वर्ष लागतील, तर कदाचित ही साहेबांचीच खेळ असू शकते की नाही, मला यावेळेस महानगरपालिकांमध्ये भोपळेच पाहिजेत, चल रे भोपळ्या तुणुक तुणुक खेळायचंय। विचार करा, अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार एकत्र येऊनही पुणे आणि पिंपरी चिंचवड राखू शकलेले नाहीयेत। हे सगळं कशामुळे? तर यांचा आणि यांच्या पक्षातला बेगळीपणा, ढोंगीपणा जो आहे तो जलदेशा लक्षात आला। खास करून यांच्यावर जे घोटाळ्यांचे आरोप झालेले आहेत ते अजूनही लोक विसरलेले नाही। आता अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की अजितदादा पवार यांच्यावर 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप झाला, त्याचं काय झालं पुढे? त्यानंतर नुकतीच एक बातमी आली की छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यामधून निर्दोष। शरद पवार आणि छगन भुजबळ यांचं नाव तेलगी प्रकरणामध्ये सुद्धा घेण्यात आलं होतं, लवासा प्रकरण सुद्धा गाजलेलं आहे। त्या खालोखालच यांचाच वारसा पुढे नेत
यांची पुढची पिढी चाललेली आहे आणि त्या पुढच्या पिढीचा शिलेदार म्हणजे रोहित पवार. रोहित पवार यांनी स्वतःचा एक IT सेल तयार केलेला आहे, जो IT सेल वेळोवेळी खोट्या बातम्या प्रसारित करत असतो, वेळोवेळी खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण कसे सालसूद आहोत हे मात्र ते वेळोवेळी दाखवत असतात. यावेळी सुद्धा रोहित पवार यांनी असाच खोटारडेपणा केलेला आहे. काय तर याचा फेक नरेटिव्ह ऐका. जामखेडची नर्तकी दीपाली पाटीलच्या हत्येचा आरोपी संदीप गायकवाड भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक होता. म्हणजे आहे अजूनही, फक्त माजी नगरसेवक होता. नगरसेवक आधी होता, आता नाहीये, पण तो भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहे. जामखेडच्या दीपाली पाटील या नर्तिकेचा खूनी, तिला मारणारा, तिची हत्या करणारा संदीप गायकवाड भाजपाशी संबंधित आहे. हा यांनी नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आणि आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार हा लगेच त्या ट्विटला घेऊन बातम्या पसरवायला सुरुवात करू लागला सोशल मीडियावर. प्रिंट मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे आलं नाही, पण सोशल मीडियावर मात्र हे गाजायला लागलं, कारण IT सेलच निर्माण केलाय त्यासाठी रोहित पवारांनी, हे असले नरेटिव्ह पसरवण्यासाठी. आता सत्य काय आहे ते ऐका. जामखेडची नर्तिका दीपाली पाटीलच्या हत्येचा आरोपी संदीप गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचाच माजी नगरसेवक आहे. ही वस्तुस्थिती, ही सत्यता आहे. फोटो बघून घ्या, दोन्ही फोटो दाखवतो. त्या न्यूज चॅनलचा पण फोटो दाखवतो आणि त्यानंतर रोहित पवार यांच्यासोबत त्या संदीप गायकवाडचा सुद्धा फोटो दाखवतो, ज्याच्यावर त्यांनी आरोप केलाय की दीपाली पाटीलचा याने खून केला आणि हा भाजपशी संबंधित आहे. मात्र हा संदीप गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचाच माजी नगरसेवक निघाला. असे खोटे नरेटिव्ह्स यांच्यातर्फे वारंवार पसरवले जातात आणि मुद्दाम पसरवले जातात. त्याच्या मागचं कारण असं आहे की यांना काहीही करून दुसऱ्याची प्रतिमा कशी डागाळेल हेच करायचं असते, बदनाम करायचं असतं इतरांना, आणि आपण कसे साळसूद आहोत, आपण कसे पवित्र आहोत हे दाखवून द्यायचं असतं. पण यांच्या या प्रयत्नांमध्ये आता हे फसतात. या अगोदर सुद्धा यांच्या पक्षातल्या अनेक लोकांनी असलेच प्रकार केलेले आहेत. त्या उत्तम जानकरांनी हिंदू देवाला शिव्या दिल्या, काय तर म्हणे गणपती दारू पिला, तो ज्ञानेश महाराव स्वामी समर्थांना आणि प्रभू श्रीरामाला शिव्या देतो. हिंदूंची मनं दुखवायची, हिरवळ पोसायची आणि त्या मतांवर मग निवडून यायचं. लोकसभेला तेच झालं होतं, सगळं पोलरायझेशन. मात्र विधानसभेला आणि महानगरपालिकेला यांचे खोटे नेरेटिव्ह चालले नाहीत, थँक्स टू सोशल मीडिया बॉस. की अनेक जण असे आहेत जे सत्य समोर आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. आम्ही सुद्धा तेच करत असतो. एखादी कुठलीही बातमी आली की त्या बातमीला जशीच्या तशी पुढे ढकलायची ही आमची सवय नाही. त्यामागे नेमकं सत्य काय दडलेलं आहे हे जाणून घेऊन मग ते सत्य मांडायचं, असा कसोशीने नेहमीच महाप्रपंचाचा प्रयत्न आहे. म्हणूनच या अगोदर देखील यांची जी बारामती ॲग्रो नावाची काहीतरी एक संस्था आहे, त्याचा कसा घोटाळा झालेला आहे 25,000 कोटी रुपयांचा, आणि मग ईडीची कशी चौकशी लागली होती मागं, त्याच्यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे ना. त्याच्यानंतर परत यांनी खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला की बघा 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 ईडीनं मला सोडलं, बघा 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 ईडीनं मला सोडलं. ईडीनं सोडलेलं नाहीये, ईडीनं चौकशी केली आहे. जा म्हणते ईडी इतकी पागल नाहीये. ईडी असा कोणावरही हात टाकत नाही. ईडी पहिले पुरावे गोळा करते, मग चौकशीला बोलवते,
तुमचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेते आणि मग तयारीला लागते की आता पुढे काय करायचे. विचारा छगन भुजबळांना कसा त्रास झालेला आहे, कशी छातीत कळ यायची आणि जाऊन बसावं लागायचं हॉस्पिटलमध्ये. जर हे निर्दोष होते तर यांचे वकील तेव्हाच सिद्ध का नाही करू शकले, हा प्रश्न उपस्थित होतो या निमित्तानं इथे. हे खोटे नेरेटिव्ह आहेत सगळे. निर्दोष मुक्तता झालेली आहे हा खोटा नेरेटिव्ह आहे. त्याचं कारण असं आहे, कोर्टाचं म्हणणं असं आहे की जेव्हा आरोप दाखल केला तेव्हाचे काही डॉक्युमेंट्स हे मिस आहेत. उद्या चालून ते डॉक्युमेंट्स जर परत कोर्टामध्ये आले तर या वयात परत तुरुंगवास असू शकतो, सांगता येत नाही काय. जर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना तुरुंगात असू शकतो, जर लालू जाऊ शकतो, असे अनेक नेते गेलेले अशा प्रकरणांमध्ये. प्रकरण मिटलेली नाही आहेत, जामीन मिळालेले फक्त. हे जामिनावर बाहेर आहेत, फक्त दाखवतात असं की बघा आम्हाला सोडून दिलं, आम्ही कसे साळसूद आहोत, आम्ही काहीच केलेलं नाहीये. हे सगळं भारतीय जनता पक्षाचं आणि आमचे जे विरोधक आहेत त्यांचं षडयंत्र आहे, हे राजकीय षडयंत्र आहे असं म्हणून हे आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकांना कायदे माहीत नाहीत, प्रोसिजर्स माहीत नाहीत, त्यामुळे ते विश्वासही ठेवतात की हो हे असू शकतं राजकीय षडयंत्र. आता हाच कसा खोटा नेरेटिव्ह आम्ही तुमच्या समोर मांडला रोहित पवार यांचा, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मित्रांनो. तेव्हा या अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी अनुभवल्या आणि त्यामुळेच 60 वर्ष राजकारण करून सुद्धा पवारांना उतरत्या वयामध्ये राजकारणात या टप्प्यावर 20 नगरसेवक सुद्धा निवडून आणता आलेले नाहीत. ही सत्यता आहे आणि ही सत्यता कोणीही नाकारू शकत नाही. बस यांचा खोटा नेरेटिव्ह हे कसा पसरवतात आणि त्याच्या मागचं सत्य काय घडलेलं आहे हेच तुमच्या समोर यावं, एवढाच निर्मळ उद्देश या व्हिडिओचा होता. म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही प्रपंच परिवाराच्या कार्याचा जो छोटासा व्हिडिओ बघितला 30-40 सेकंदांचा, त्यामध्ये आपण जे किराणा सामान गरजूंना शेतकऱ्यांना वाटलेलं आहे, आपल्या परिवारातर्फे आपल्या सदस्यांनी आपल्याला जी सहकार्य निधी पाठवला होता, त्यात महाप्रपंचची पण काही योगदान आहे. जिथे कमी तिथे आम्ही, असं पण असतं किंवा बरेचदा असं होतं की आम्हीच आमच्या परीनं पोरं सगळं करत असतो आणि मग काही कमी पडलं तर आवाहन सुरू होतं. असंच हे आवाहन आहे. परत एकदा आपल्याला ते अन्नाचे किट वाटायचे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे. शेलगावच्या शाळेला आपल्याला 2 कॉम्प्युटर्स द्यायचे. काही विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे बुक नाही आहेत शाळेत जाण्यासाठी, चांगले दप्तर वह्या पुस्तकं, गणवेश नाहीये, त्यांना मदत करायची आहे. हे सगळे बिचारे शेतकऱ्यांचे लेकर आहेत. हो, असाच एक शेतकरी होता ज्याचं वादळामध्ये घर पडलं होतं. आपण बांधून देण्याचा प्रयत्न केला, आपल्याच्याने जेवढं झालं तेवढं आपण केलं बाबा. इथून पुढेही करत राहू. कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या सोबतचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या एका वेळच्या जेवणाची सोय, याकडे सुद्धा आपण जातीने लक्ष देत आलेलो आहोत, पुढेही देणार आहोत. मात्र या सत्कर्मामध्ये अनेकदा असं होतं की कुठेतरी असं वाटतं की आपण कमी पडतोय. म्हणून तुमच्यासारखे समाजातले जे दाते आहेत, सहिष्णू आहेत, संवेदनशील आहेत, त्यांना आवाहन असतं की या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तुम्हाला जे काही योगदान, जे काही सहकार्य करावं असं वाटतंय ते दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर पाठवून नक्कीच मदत करा मित्रांनो. ती लोक आपली वाट बघताय एवढं लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जीपे फोनपेवर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची पावती बनवून आम्ही ती तुमच्यापर्यंत पाठवू. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम।